नमस्कार मंडळी. तर जयंत कानिटकरला होणार फायनली आता जन्मठेपेची शिक्षा. तर दुसरीकडे मात्र आता विश्वा आणि जानू दोघेजण मिळून सर्वांसमोर आणणार जयंत कानिटकरचा खरा चेहरा. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर तुम्ही पाहिलेच असेल मित्रांनो की ह्या जयंत कानिटकरचा खरा पर्दाफाश आता मात्र आपला विश्वास करणारा असतो. आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सिद्धूला पण हे सगळं सत्य माहीत झालेलं असतं. तर सिद्धू आणि विश्वा या दोघांनी देखील जयंतला त्या जंगलामध्ये शोधलेलं असतं आणि जयंतची अवस्था पाहून तर सिद्धू आणि विश्वाला खात्री पटलेली असते की हे सगळे जानूनेच केलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र जानू पण विश्वाला सापडते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात अगोदर जयंत कानिटकर सापडल्यामुळे जयंत कानिटकरला ते सोडवतात. आणि जानूने सगळ्यात मोठी चूक तर हीच केली की जयंतला सांगितलं की मी आता तुझा बदला घेणार, तुला आता जयंत मी अशी शिक्षा देईल की सांगू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी जानूची तर चूक आहेच. तर पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहायला भेटेल की आता एकीकडे मात्र जानू आणि विश्वा ह्या दोघांची भेट लवकर होत नाही. त्यामुळे विश्वा खूप टेन्शनमध्ये असतो की जानू गायब कुठे झाली असेल. कारण की पाठीमागच्या वेळेस जानू ज्या प्रकारे क्रूजवरून पडली होती त्याच्यानंतर जानू सापडलीच नव्हती. त्याच्यामुळे बिचाऱ्या विश्वाला आता जास्त टेन्शन होतं आणि विश्वा म्हणतो की जानू कुठे गायब झाली जंगलात अचानक. तर दुसरीकडे जयंत देखील सगळीकडे जानूला शोधताना तुम्हाला पाहायला भेटेल. पण विश्वाला खात्री असते की ह्या जयंतने जानूला काहीतरी केलं असेल. पण जयंतचे तर हातपाय बांधलेले होते. मग नेमकंच मला हेच कळाना की जानू अशी अचानक गायब कुठे झाली. तर आता सगळ्यात मोठा कानीत हाच ट्विस्ट असणार आहे मित्रांनो. तर दुसरीकडे आता सिद्धूला एक गोष्ट तर समजलेली असते की विश्वा जे बोलत होतं आत्तापर्यंत ते एकदम बरोबर होतं. तर आता सिद्धूला देखील लक्षात आलेलं असतं की जयंत कानिटकरचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक आहेत. त्याच्यामुळे आता सिद्धू देखील मात्र विश्वाला मदत करून ह्या जयंतचा पर्दाफाश करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पुढे समजेल की आता हा जयंत जानू विरुद्ध गेम खेळायचं ठरवतो आणि लोकांना असं सांगत चालतो की ह्या जानूनेच मला या जंगलामध्ये घेऊन आली होती. तर आता सगळ्यात महत्त्वाचा कहाणीमध्ये पुढचा ट्विस्ट तुम्हाला हाच पाहायला भेटेल. तर एकीकडे मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की आता आपल्या भावनावरती जी काही परिस्थिती झाली होती म्हणजेच ह्या दळवींच्या लोकांमुळे बिचाऱ्या तिला खूप सारं टेन्शन सहन करावं लागतं. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं एकच सजेशन आहे की भावनाने आता आपल्या रेणुका काकूंकडे परत जायला पाहिजे. आणि रेणुका काकू भावनाची कशी काळजी घेतात हे तुम्ही पाहिलंच असेल. त्याच्यामुळे भावनाने लवकरात लवकर रेणुका काकूंकडे जावं आणि तिने तिकडेच कायमचं राहिलं पाहिजे जोपर्यंत त्यांना बाळ होत नाही तोपर्यंत. आणि तुम्ही पाहिलंच की आता ती आनंदी परत आलेली आहे आणि आनंदीमुळे आता सगळ्यात मोठं टेन्शन भावनाचं वाढणार आहे. आनंदी आली त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की ती निलंबरी आता आनंदीला कोणत्या ना कोणत्या जाळ्यात अडकवणार. त्याच्यामुळे भावनेला त्रास होणार आणि भावनेला त्रास झालेला पाहून निलांबरीला आनंद होणार. त्याच्यामुळे त्या आनंदीचा चॅप्टर लवकरात लवकर क्लोज करायला पाहिजे. कारण की तो सगळ्यात मोठा मूर्खपणा असा वाटायला लागलेला आहे. तर दुसरीकडे आता सिद्धू भावना हे दोघेजण देखील आता तुम्हाला पाहायला भेटेल की सिद्धू भावनाची काळजी घेताना तर दळवींच्या फॅक्टरीला आग कोणी लावली हे पुढे शोधाशोध तुम्हाला सुरू असतानाच दिसेल. आणि त्यामध्ये बिचारा दिग्विजय देशमुखचं नाव फसलं जाणार आहे. आणि ह्या लक्ष्मीला कधी ना विचार करत पूर्ण ह्या लक्ष्मीला आता परत असं वाटतं की हे सगळं तिच्या दादानेच केलं. पण तुम्हाला माहितीच आहे की दिग्विजय देशमुख अशी छोटी मोठी कामं करतच नाही. म्हणजे मुळात ते असं कोणाचं वाईट काही करतच नाही. पण तरी पण ह्या लक्ष्मीच्या मनात आता स्वतःच्या भावाबद्दल देखील वाईट विचार येतात. कारण की तिला वाटतं की हे सगळं तिच्या भावानेच केलं असेल. तर हे सगळं तुम्ही पुढे पाहतालच. आणि सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे मित्रांनो हा संतोष सगळ्या काही गोष्टी करत असतो. पण हा सगळ्या गोष्टी का करत असतो, त्याला हे सगळ्या गोष्टीचा राग का येत असतो तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. कारण की आता लक्ष्मी श्रीनिवास स्वतःच्या मुलापेक्षा महत्त्व दुसऱ्यांना जास्त द्यायला लागल्यावरती हा संतोष जे वागतोय ते बरोबर आहे का चुकीचं हे आपल्या सगळ्यांना चांगलंच कळत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा कहाणीतला हाच ट्विस्ट होता की भावनाने आता दळवींचं घर सोडावं आणि डायरेक्ट आपल्या ताडे पाटलांच्या घरात शिफ्ट व्हायला पाहिजे. कारण की तिकडे गेलं तर तिच्या डोक्याला कमीत कमी टेन्शन तरी जास्त येणार नाही त्या निलंबरीपासून. आणि तिकडे आपला सिद्धू पण आहे तिची काळजी घेण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेणुका काकू. तर इकडे दळवींच्या घरांमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे यांच्या पाठीमागे एकामागे एक संकट येतच राहतात. त्याच्यामुळे ह्या लोकांना धड ह्या स्वतःचं त्यांचं आयुष्य निस्तारता येत नाही तर ते दुसऱ्याचं काय निस्तारणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे आता मित्रांनो जयंत कानिटकरला पोलीस अटक करून त्याला जन्मठेपेची शिक्षा कशी होणार तर ही मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला डिटेलमध्ये सगळी गोष्ट पुढची सांगतो. त्यासाठी व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत नक्की कमेंट्स करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती मी बनवूया. पण जन्मठेपेवरती जयंतच्या मी नक्की व्हिडिओ बनवतो आणि ते 100% खरं होणार पण आहे. तर धन्यवाद.